नमस्कार प्रिय श्रोतेहो. आज आपण एक अत्यंत भावपूर्ण आणि प्रेरणादायी कथा ऐकणार आहोत. आपल्या संस्कृतीमध्ये देवदेवतांच्या कथा ऐकण्याला खास महत्त्व आहे. अशा पौराणिक कथा ऐकल्याने आपला आत्मविश्वास वाढतो, भक्तीची भावना दृढ होते आणि जीवनात सकारात्मक बदल घडतात. विशेषतः नवरात्रोत्सवाच्या काळात देवीच्या अद्भुत लीलांची स्मरणे आपण करतो. या कथा केवळ मनोरंजनासाठी नाहीत, तर आपल्याला जीवनाचा अर्थ, श्रद्धेची ताकद आणि भक्तीचे महत्त्व शिकवतात. म्हणूनच आज मी तुम्हाला नवरात्र कन्या पूजन या प्रथेच्या मागची एक पौराणिक कथा सांगणार आहे. देवी वैष्णोदेवी आणि तिचे परमभक्त पंडित श्रीधर यांची हृदयस्पर्शी कथा. ही कथा आपण शांत चित्ताने आणि श्रद्धेने ऐका. ही कथा ऐकणाऱ्या व्यक्तीच्या घरात कधीच अन्नधान्याची कमतरता राहत नाही. ही कथा श्रवण केल्याने धनसंपत्ती प्राप्त होते, घरातील गरिबी नष्ट होते आणि आईच्या कृपेने सर्व मनोकामना पूर्ण होतात. चला तर मग मी कथा सांगायला सुरुवात करते. कथा सुरू करण्याच्या पूर्वी तुम्हाला विनंती करते, कमेंटमध्ये जय माता वैष्णोदेवी नक्कीच लिहा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चला तर मग ऐकूया कन्या पूजनाची ही महान कथा. मित्रांनो, प्राचीन काळातील गोष्ट आहे. उत्तरेतील हिरव्यागार डोंगर रांगांच्या कुशीत वसलेल्या हंसाली नावाच्या एका लहानशा खेड्यात पंडित श्रीधर नावाचे एक साधे, गरीब पण परमभक्त ब्राह्मण राहत होते. कटरा गावाच्या जवळ त्रिकूट पर्वताच्या पायथ्याशी हे गाव होते. श्रीधर अतिशय सात्विक स्वभावाचे होते आणि शक्तीची, माता दुर्गेची अखंड उपासना करत असत. वय झालं तरी त्यांना संतती नव्हती, म्हणून ते मनातून थोडे दुःखी असायचे. मात्र आपल्या दुःखावर मात करून त्यांनी देवीची भक्ती सोडली नव्हती. दररोज ते देवीच्या फोटोसमोर किंवा छोटेखानी मंदिरात तेलाचा दिवा लावत, मंत्रजप करत आणि मनोभावे प्रार्थना करत. दरवर्षीप्रमाणे यंदाही शारदीय नवरात्रोत्सव सुरू झाला. 9 दिवस देवीच्या विविध रूपांची पूजा करण्याची ही पवित्र वेळ. श्रीधरांनी मनोमन ठरवलं की यावर्षी नवरात्रात ते मोठ्या भक्तिभावाने कन्या पूजन करतील. नवरात्राच्या अष्टमी नवमीला लहान मुलींचं, कन्यांचं पूजन करण्याची प्रथा आहे, कारण या निष्पाप कन्यांमध्येच देवीचा वास मानला जातो. मातेच्या रूपातील या लहान कन्यांना घरी बोलवून त्यांची पूजा केली. त्यांना नैवेद्य खाऊ घातला तर माता प्रसन्न होईल, असा विचार श्रीधरांच्या मनात पक्का झाला. पण समस्या अशी होती की श्रीधर अतिशय गरीब होते. त्यांची झोपडी सदृश छोटीशी खोली, त्यातच स्वयंपाकघर, त्यातच त्यांचा आस्था जागवणारा देवीचा कोपरा. एकावेळी 4 माणसे सुद्धा बसू शकणार नाही अशी ती जागा. खाण्यापिण्याची सोय देखील अगदी साधीच. तरीही श्रीधरांनी निर्धार केला. मनाशी त्यांनी देवीला साकडं घातलं, आई, मला शक्ती दे. माझ्याकडून हे कन्यापूजन आणि भंडाऱ्याचं आयोजन सफल होऊ दे. त्यांच्या डोळ्यात भक्तीचे अश्रू तरळले. पत्नीनेही त्यांचे मनोबल वाढवले. ती स्वतःही देवीची उपासक होती. तिने नम्रतेने विचारले, आपल्याकडे अन्नधान्य कमी आहे. आपण कसे काय एवढ्या कन्यांना आणि लोकांना जेवू घालणार? श्रीधर हळूच हसले आणि देवीवर पूर्ण विश्वास ठेवून म्हणाले, काही काळजी करू नकोस. आपली माता वैष्णवी आपल्यावर कृपा करील. आपण निमित्त मात्र आहोत. नवरात्रात रोज श्रीधर उपवास करत देवीची अखंड ज्योत ठेवत होते. 7व्या दिवसाची संध्याकाळ झाली. श्रीधरने आसपासच्या गरीब घरातील आणि शेजारच्या गावातील लोकांना निरोप पाठवायला सुरुवात केली की त्यांच्या घरी अष्टमीला कन्या भोजन आणि भंडारा आहे. सगळ्यांनी यावं, प्रसाद घ्यावा असं त्यांनी प्रत्येकाला सांगितलं. गावकऱ्यांना आश्चर्य वाटलं. अनेकांनी मनात विचार केला, श्रीधरकडे स्वतःसाठी धान्य नाही, हा भंडारा काय करणार? काहींनी त्यांची थट्टा केली. शेजारच्या एकाने उपरोधिक हसत विचारले, पंडितजी, एवढ्या माणसांना जेवण घालण्यासाठी तयारी आहे का तुमची? आमंत्रण तर दिलं आहे, उद्या शेकडो माणसांना घरात बसवणार कसा? दुसऱ्याने टोमणा मारला.
श्रीधर भाऊ, तुमची भावनिक आवड आम्ही समजतो, पण व्यवहारही पाहावा लागतो. पुरेसं धान्य जमवलं आहे का? अशा प्रश्नांनी श्रीधरचं मन दुःखी झालं, पण त्यांचा विश्वास मात्र डगमगला नाही. ते केवळ मंदस्मित करत एवढंच म्हणाले, मातेचा प्रसाद आहे. माता स्वयं काहीतरी व्यवस्था करेल. त्या रात्री थकून भागून श्रीधर झोपी गेले. मनात देवीचंच चिंतन होतं. आणि तेव्हा त्यांना एक विलक्षण स्वप्न पडलं. त्यांनी पाहिलं की त्यांच्या छोट्याशा अंगणात एक तेजस्वी, सुशील लहान मुलगी उभी आहे. तिच्या डोळ्यांत करुणा आणि चेहऱ्यावर दिव्य तेज आहे. पांढऱ्या शुभ्र वस्त्रांमध्ये ती कन्या एखाद्या देवकन्येसारखी भासत होती. ती प्रेमळ हसत होती. श्रीधरनं स्वप्नातच तिच्यासमोर हात जोडले. त्या दिव्य बालिकेने सांगितलं, श्रीधर काका, उद्या तुम्ही निश्चिंतपणे भंडाऱ्याची तयारी करा. तुम्ही ज्या कन्या पूजनासाठी मुलींना बोलवत आहात, त्यात मी स्वतः येईन. सर्वांना आमंत्रण देण्यास संकोच करू नका. सगळ्या गावाला, आजूबाजूच्या लोकांना बोलवा. कुणालाही विसरू नका. ती म्हणाली. तसंच श्रीधरने ऐकलं. आश्चर्याने आणि आनंदाने त्यांच्या अंगावर शहारे आले. स्वप्न तसंच संपलं. पहाटे जाग आल्यावर त्यांनी जाणवलं की देवीनेच स्वप्नात येऊन मार्गदर्शन केलं होतं. त्यांच्या मनातील सर्व शंका नाहीशा झाल्या. त्यांनी निश्चय केला की काहीही झालं तरी हा भंडारा यशस्वी करायचाच. आईची आज्ञा शिरसावंद्य. अष्टमीचा शुभ दिवस उजाडला. सकाळपासूनच श्रीधर आणि त्यांच्या पत्नीने तयारीला लागले होते. झोपडी साफसफाई करून अंगण लिपून घेतलं. देवीची मूर्ती किंवा फोटोसमोर फुलांनी सुंदर सजावट केली. लहान कन्यांना वसवण्यासाठी स्वच्छ चटया घातल्या. पूजा करण्यासाठी पाण्याने भरलेले तांब्या पितळी कलश, हळद कुंकू, फुले यांची तयारी झाली. स्वयंपाकासाठी जे थोडंफार धान्य होतं घरात, त्यातूनच पत्नीने गोड खीर, पुऱ्या, भाजी आणि वरण भात करण्यास सुरुवात केली. पुरेसं नसूनही दोघेही मनापासून श्रम करत होते. दुपारपर्यंत गावातील आणि आजूबाजूच्या वस्तीतील काही लहान मुली, ज्यांना आमंत्रण दिलं होतं, त्या आपल्या आईसोबत श्रीधरच्या घरी यायला लागल्या. एक एक करून सुंदर 9 लहान मुली अंगणात आल्या. काही 6 ते 7 वर्षांच्या, तर काही 10 ते 12 वर्षांच्या. सगळ्यांनी आपल्या लहानगींसाठी नटून थटून नवीन कपडे घातले होते. त्या घराच्या अंगणात येताच आनंदाने फुलल्यासारख्या हसत होत्या. श्रीधर आणि त्यांच्या पत्नीने प्रेमाने त्यांचे स्वागत केले. या या, माता राणीचं रूप आहात तुम्ही, असे म्हणून प्रत्येक मुलीला आदराने बसायला जागा दाखवली. 9 मुलींच्या त्या छोट्या समूहात एक मुलगी मात्र अशी होती की जिला कोणी ओळखत नव्हतं. ती स्वतःहून सगळ्यात शेवटी तिथे येऊन बसली. साधारण 9 वर्षाचं वय, गोरा उजळ वर्ण, कपाळावर चमकणारा लाल कुंकवाचा टिळा, लांब घट्ट वेण्या, अंगावर लाल रंगाचा छान पोशाख. ती इतर कन्यांपेक्षा वेगळी भासत होती, कारण तिच्या चेहऱ्यावर अलौकिक शांतता आणि डोळ्यात अपूर्व तेज होतं. ती येताच श्रीधरच्या पत्नीने विचारलं, बाळ, तू कोणाच्या घरची? मला वाटतं याआधी आमच्या गावात तुला पाहिलेलं नाही. त्यावर ती गोड हसली आणि म्हणाली, मी इथून दूरच्या गावची आहे आई, पण मला माहिती होतं की आज इथे कन्यापूजन आहे, म्हणून आले. तिच्या बोलण्यात एक गोड भक्तिभाव जाणवत होता. पत्नीने हसून तिचं नाव विचारलं. मुलीने अलगद उत्तर दिलं, माझं नाव वैष्णवी आहे. त्या नावाने क्षणभर श्रीधर थबकले. त्यांनी कानांवर विश्वास बसतोय का असा भाव आणत त्या लहानगीकडे पाहिलं. वैष्णवी? देवीचं नाव नव्हतं का हे? त्यांच्या हृदयाचा ठोका एक क्षण चुकला, पण लगेचच त्यांनी स्वतःला सावरलं आणि मनोमन देवीला प्रणाम केला. देवी स्वयंपाशी आली आहे का कुठल्या तरी रूपात? आता पूजा सुरू झाली. श्रीधरने त्या 9ही कन्यांच्या पायावर पाणी ओतून त्यांना पवित्र केलं. स्वतः सपत्नीक त्यांच्या पायांवर लोटांगण घातला. एक कन्या म्हणजे एक देवतेचं रूप मानलं जातं. इथे तर 9 नवदुर्गा समोर बसल्या होत्या. मग त्यांनी प्रेमाने त्यांच्या कपाळाला हळद कुंकू लावलं. फुलांचे सुंदर गजरे त्यांच्या केसात माळले. लहान मुली या सगळ्याने आनंदित झाल्या.
किलकिल हसत होत्या. शेजारील स्त्रिया आणि काही गावकरीही उत्सुकतेने हा सोहळा पाहायला उभे होते. या मातांमध्येच आदिशक्तीचा वास आहे. यांची सेवा केली की स्वयं आदिमातेची सेवा होते. श्रीधर भावुक होऊन म्हणत होते. त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू येत होते. त्यांनी एक एक कन्येची ओवाळणी करून आरती सुरू केली. जणू प्रत्येकामध्ये त्यांना स्वयं जगदंबाच दिसत होती. त्या सर्वांमध्ये त्यांचं लक्ष विशेषतः वैष्णवी नावाच्या त्या अनोळखी मुलीकडे वारंवार जात होतं. त्या मुलीचे डोळे हलकेच मिटले होते आणि ती जणू ध्यानस्थ अवस्थेत बसली होती. तरीही चेहऱ्यावर सूक्ष्म हास्य होतं. आरतीचा दिवा तिच्या चेहऱ्यावर प्रकाश टाकत होता आणि क्षणभर श्रीधरांना भास झाला की जणू त्या ज्योतीच्या प्रकाशात तिच्या मस्तकावर देवीचा मुकुट आणि हातात त्रिशूल आहे. ते अवाक झाले. त्यांनी डोळे चोळून पुन्हा पाहिलं तर समोर तीच गोड बालिका बसलेली होती. पूजा संपल्यानंतर श्रीधरने पत्नीसमवेत त्या कन्यांना प्रसादाचे भोजन वाढण्यास सुरुवात केली. त्यांनी ताज्या गरम पुऱ्या, गोड खीर, भाजी, वरण, भात असा साधा पण स्वादिष्ट नैवेद्य प्रेमाने वाढला. लहान मुलीही उत्साहाने खात होत्या. आश्चर्याची गोष्ट म्हणजे श्रीधरच्या स्वयंपाकघरात जितकं अन्न बनवलं होतं त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त अन्न दिसत होतं. जेवढे ताट वाढतात तितकं अन्न आपोआप वाढत होतं की काय असा संशय सर्वांना येऊ लागला. पण कुणी काही बोलले नाही. सगळे पदार्थ चविष्ट होते आणि मनसोक्त जेवण चालू होतं. ज्यांना वाटलं होतं अन्न कमी पडेल ते आश्चर्यचकित झाले. श्रीधरची पत्नी तर स्तिमित झाली. ती तर स्वयंपाक घालत होती. तिला माहीत होतं किती अन्न आहे. पण आता स्वयंपाकघरात पाहते तर भांडी अद्याप अन्नाने भरलेली. ती मनोमन देवीचे आभार मानत होती. काही वेळात सर्व कन्यांनी भोजन पूर्ण केलं. कन्यापूजन विधी अत्यंत प्रसन्नतेने पार पडला होता. कन्यांना वयानुसार नवीन कपड्यांची ओवाळणी देऊन त्यांच्या चरणांना स्पर्श करून श्रीधर आणि त्यांच्या पत्नीने त्यांना नमस्कार केला. बाकी सर्व मुलींना त्यांच्या आया घरी घेऊन परतू लागल्या. श्रीधर आणि त्यांच्या पत्नीने दारापर्यंत जाऊन सगळ्यांना निरोप दिला. अंगणात आता फक्त ती दिव्य बालिका वैष्णवी उरली होती. श्रीधरने नम्रतेने तिच्याकडे पाहिलं आणि विचारलं, बाळ, तुझं काही राहिलंय का? तुझ्या घरी कोणी आलंय तुला न्यायला? त्यावर वैष्णवीचं हसू आणखी गहिवरलं. ती स्थिर आणि शांत उभी होती. मग ती अलगद पुढे झाली आणि शांत आवाजात म्हणाली, श्रीधर काका, आता तुम्ही गावभर जाऊन उद्याच्या नवमीच्या भंडाऱ्याचं सर्वांना आमंत्रण द्या. एकही व्यक्ती सुट्टा कामा नये. श्री गोरखनाथांचे शिष्य भैरवनाथ यालाही आमंत्रण द्या. वैष्णवीच्या तोंडून हे गंभीर शब्द ऐकून श्रीधर चकित झाले. गावातील इतर स्त्रिया दुरून पाहत होत्या. भैरवनाथ हा परिसरातील एक सिद्ध योगी व तांत्रिक होता. तो उग्र स्वभावाचा, अहंकारी साधू म्हणून ओळखला जात असे. त्याच्याकडे बरीच शिष्यमंडळी होती आणि त्याला अद्याप देवीचा महिमा मान्य नव्हता. श्रीधरच्या मनात शंका आली. हा भैरव जर आला आणि काही विघ्न उत्पन्न केलं तर? त्याला सांभाळणं आपल्या शक्तीबाहेरचं. पण त्या लहानग्या कन्येच्या डोळ्यांत अपार आत्मविश्वास होता. तिच्या मुखवदनातून जणू स्वयं देवीच बोलत होती. श्रीधरने हळूच विचारलं, बाळ, इतक्या लोकांना खायला कसं घालणार? माझ्याकडे काहीच नाही आणि भैरवनाथासारखा मोठा योगी, त्याला कसं जेवू घालू? त्यांच्या डोळ्यात काळजी तरळली. वैष्णवीने दोन्ही हातांनी नमस्काराची मुद्रा करत अत्यंत प्रेमाने उत्तर दिलं, काका, चिंता करू नका. तुमची भक्ती हीच तुमची संपत्ती आहे. मी आहे ना तुमच्यासोबत. मी सगळी व्यवस्था करीन. तुम्ही फक्त माझं म्हणणं ऐका. तिचा आवाज इतका मधुर आणि आश्वासक होता की श्रीधरच्या सगळ्या शंका दूर झाल्या. त्यांनी मान हलवून संमती दिली. ठीक आहे, जशी तुझी आज्ञा. त्या क्षणी वैष्णवीने हसून आशीर्वाद दिला आणि क्षणार्धात जणू तिथून नाहीशीच झाली. श्रीधर आणि त्यांच्या पत्नीने डोळे चोळून पाहिलं. घरात कुठेच ती मुलगी दिसेना. ते दोघं थक्क झाले. आता त्यांना पूर्ण खात्री पटली की देवीने स्वतः कन्यारूप धारण करून आपल्याला मार्गदर्शन केलं. त्याच दिवशी संध्याकाळी आणि रात्रीभर श्रीधर गावोगावी धावले. त्यांनी नवमीच्या दिवशी होणाऱ्या भंडाऱ्याचे आमंत्रण सगळीकडे पोचवले.
माता वैष्णोदेवीच्या कृपेने माझ्या घरी उद्या मोठा भंडारा आहे. सगळ्यांनी कटाक्षाने या, अशी ते प्रत्येकाला विनंती करत होते. त्यांचा उत्साह आणि डोळ्यातील तेज पाहून काहींना आश्चर्य वाटलं. काहींना वाटलं काहीतरी चमत्कारिक घडतंय, पण बघू काय होतंय म्हणून बरेच जण येण्यास तयार झाले. भैरवनाथलाही शिष्यमंडळींसह आमंत्रण मिळालं. त्याने उपहासाने हसत कबूल केलं. मनात तो विचार करत होता, या गरीबाच्या घरी असा काय अद्भुत भंडारा घडतो बघू. हवं तर थोडा धडा शिकवू त्याला. त्याच्या शिष्यांनीही खोटं खोटं समर्थन केलं. हो गुरुदेव, जाऊया, हसण्याची करमणूक होईल. नवमीचा दिवस उगवला. श्रीधरच्या अंगलात पुन्हा जोरदार तयारी सुरू झाली. आज तर फक्त 9 कन्या नाही, तर संपूर्ण गावाला आमंत्रण होतं. सकाळपासूनच घराबाहेर लोक जमू लागले. बायका, पुरुष, लहान मुले सगळेच आले. काही जण आपल्या पातेली ताटल्या घेऊन आले होते. कुणी टोपल्या भरून फुलं आणली, तर कुणी प्रेमाने भाकरी किंवा तांदूळ मदतीला घेऊन आले. श्रीधर आणि त्यांच्या पत्नीने सर्वांचे स्वागत केले. जिथे जागा मिळेल तिथे चटया घालून माणसं बसू लागली. आश्चर्य म्हणजे इतकी माणसं असूनही श्रीधरची लहानशी झोपडी आणि अंगण पुरेसं होत होतं. 50-100 नव्हे तर शेकडो माणसांनी गर्दी केलेली असून देखील कोणालाही जागेअभावी त्रास झाला नाही. सर्वांना कुठे ना कुठे बसायला जागा मिळत होती. जणू श्रीधरचं घर विस्तारत होतं, अंगण वाढत होतं किंवा स्वयं देवीने अदृश्य मंडप उभारला होता. श्रीधरने घरात देवीसमोर अगरबत्ती ओवाळून नारळ फोडला, शंखनाद केला. भंडाऱ्याला सुरुवात झाली. लोक अपेक्षेने वाट पाहत होते की भाकरीचा अर्धा तुकडा आणि पाण्यासारखं पातळ वरण मिळणार बहुतेक. पण ते काय? स्वयंपाकघरातून तर उत्तमोत्तम पक्वान्नांचा सुवास दरवरू लागला. काही क्षणातच एक प्रसन्न तेजस्वी मुद्रा असलेली लहान मुलगी स्वयंपाकघरातून बाहेर आली आणि तिने प्रत्येक बसलेल्या अतिथीसमोर हात जोडले. तिच्या पाठीमागून काही तरुणी आणि महिलाही पदार्थांनी भरलेल्या पराती, ताटे आणि भांडी घेऊन येत होत्या. त्या कोणी गावातल्या परिचित स्त्रिया नव्हत्या, अनोळखी होत्या, पण सर्व असामान्य तेजस्वी आणि सुंदर, एखाद्या देवदासींसारख्या भासत होत्या. लोक मंत्रमुग्ध झाले. जय माता दी असा एकच उद्गार कोणीतरी केला आणि क्षणात सारे जण जयघोष करू लागले. त्या दिव्य स्त्रिया एकेका अतिथीला पानं वाटू लागल्या, ताटे समोर मांडू लागल्या. पानांवर एकापाठोपाठ एक अनेक पक्वान्नांची रांग लागली. सुवासिक शीतल पानक, तूप भरपूर घातलेला गरमागरम शिरा, सुगंधित भात आणि सोनसरी वरण, विविध भाज्या, फुलके पुऱ्या, पापड, लोणचे, कोशिंबीर असे अनेक पदार्थ. ज्यांची अपेक्षा फक्त भाकरी चटणीची होती ते हे पाहून अवाक झाले. काही जणांना डोळ्यांवर विश्वास बसेना. इतक्या लहानशा घरातून इतका मोठा स्वयंपाक झाला तरी कसा? आणि हे वाढणारे लोक कोण? भैरवनाथ त्या गर्दीत पुढे सरसावला. हातातला दंड टेकवत तो उभा राहिला. त्यानं कडकडीत हसत विचारलं, काय पंडित, कुठून आलं हे सगळं? तू म्हणालास म्हणून आलो, पण तू तर कमाल केलीस. एवढे पदार्थ तुला जमलेच कसे बनवायला? की ही काही जादू आहे? तो जादू शब्दावर जोर देत खोचकपणे हसला. त्याच्या मागे त्याचे शिष्यही कुजगट हसले. श्रीधरला काय बोलावं सुचेना. तो स्वतःही चकितच झाला होता. तो वैष्णवीला शोधू लागला, कारण त्याला कळून चुकलं होतं की हा सर्व चमत्कार तिच्यामुळेच आहे. इतक्यात ती दिव्य कन्या स्वयंपाकघरातून मोठं वाडगं भरून गरम खिरीने ओथंबलेला चमचा हातात धरून बाहेर येताना दिसली. तिचा चेहरा आता अधिकच तेजस्वी वाटत होता. भैरवनाथाने तिला पाहिलं आणि त्याची भुवई उंचावली. अगं छोकरी, तू कोण आहेस? त्यानं उग्र आवाजात विचारलं. वैष्णवीने शांतपणे नजरेनं त्याच्याकडे पाहिलं. तिच्या त्या स्थिर, तेजस्वी दृष्टिकोनातून क्षणभर भैरव ढळला, पण पुन्हा खेकसला. मी तुझ्याशी बोलतोय, ऐकलं नाही का? हे पदार्थ कुठून आणलेत तुम्ही? काही मायाजाळ तर नाही ना? आम्हाला नीट माहीत आहे या ब्राह्मणाकडे क्षमताच नाही इतकी. माझ्या शिष्यांसकट साधू संत मिळून आम्ही 360 जण आलो आहोत. सगळ्यांना भरभरून वाढायला एवढं अन्न
तू शेंडी बाटलीतून काढलंस काय? या प्रश्नांवर जमावात कुजबूज सुरू झाली. भैरवनाथाचे अनुयायी त्याला पाठिंबा देत मान डोलावू लागले. काही लोकांच्या मनातही शंका आली की हे खरंच अद्भुत आहे, कदाचित काही जादूटोणा असेल. पण बहुतेक लोकांचा विश्वास होता की देवीचीच कृपा आहे. तेव्हा ती बालिका मंद स्मित करून भैरवनाथाकडे वळली. ती शांतपणे म्हणाली, हे सर्व मातेची कृपा आहे. पंडित श्रीधरांची निष्पाप भक्ती पाहून देवी प्रसन्न झाली आहे. तुम्ही सर्वांनी मनापासून प्रसाद ग्रहण करावा, यात अजिबात संशय करू नका. तिचा स्वर नाजूक पण ठाम होता. भैरवनाथाला मात्र हे उत्तर आवडलं नाही. तो संतापला. कन्या आहेस म्हणून तुझं बोलणं सहन करतोय. सांग, कोण आहेस तू खरी? असे म्हणत तो पुढे सरकावू लागला. तेवढ्यात बाकी जमावाने त्याला आवरायचा प्रयत्न केला. भैरव बाबाजी, प्रसाद समजा, शांत व्हा, काही जण म्हणाले. पण भैरवनाथ हट्टी होता. त्याचे डोळे लालबुंद झाले होते. त्याला जाणवलं होतं की ही लहानगी साधीसुधी नाही, तिच्यात काहीतरी दैवी शक्ती आहे. पण तो शक्तिपूजक असूनही तिची परीक्षा घेण्याच्या विचारात होता. भैरवनाथाने निर्धाराने जाहीरच केलं, तू जर खरोखर शक्तीचा अवतार असशील तर मला दाखव ही शक्ती. चल, जर तू देवी आहेस तर मला आत्ता इथे असं काही देऊन दाखव जे एक सामान्य कन्या देऊ शकत नाही. तो अतिशय उद्धटपणे हसत म्हणाला, मला आत्ता इथे मद्य पाहिजे आणि मांस पाहिजे. दाखव बघू, तुला प्रसाद म्हणून देता येतंय का ते? त्याच्या या निर्घृण मागणीने वातावरण एकदम थंड झालं. लहान मुले घाबरून आईला बिलगली. अनेक भक्तांच्या कपाळावर आठ्या पडल्या. काही जण संतापाने उठू लागले. श्रीधर स्वतः ही विटाळयुक्त मागणी ऐकून हादरले. असा अयोग्य हट्ट करू नका महाराज, त्यांनी विनवणी केली. देवीचा अपमान होईल. पण भैरवनाथ काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. तो निर्लज्जपणे हसतच राहिला. सर्वांच्या नजरा आता त्या दिव्यकन्येकडे वळल्या. ती मात्र अढळ शांततेने उभी होती. हळूहळू तिचा चेहरा किंचित गंभीर झाला. डोळ्यातले करुण भाव काहीसे रौद्र होत गेले. समोर उभ्या भैरवकडे पाहून ती शांत पण कठोर आवाजात म्हणाली, भैरवनाथ, तुम्ही संत असून असं नीच आचरण करता? तुमच्याकडून अशी मागणी अपेक्षित नव्हती. तुम्ही वचन दिलं होतं प्रसाद स्वीकारण्याचं. मग हे अनिष्ट मागणं कशाला? शक्तीची परीक्षा घेऊ नका. भैरवनाथ दुर्लक्ष करून पुन्हा पुढे जाणार इतक्यात अचानक एक प्रखर तेजाचा गोळा त्या बालिकेच्या शरीराभोवती चमकू लागला. असा काही दिव्य प्रकाश तिथे पसरला की उपस्थितांना डोळे झाकावे लागले. भैरवनाथ काहीसा दचकला आणि मागे सरकला. हे काय करामत करते आहेस? त्याने कपाळावर हात ठेवत ओरडला. त्या प्रकाशातच अचानक वाऱ्याचा एक जोरदार झोत आला आणि त्या लहान बालिकेचा देह त्या प्रकाशात विलीन झाला. क्षणार्धात बालिका तिथे नव्हतीच. सर्वत्र एकच गोंधळ आणि आश्चर्य पसरलं. लोकांना काहीच समजेना की हे काय घडलं. श्रीधरचे डोळे भरून आले. तो मनातच म्हणाला, माते, तू स्वतः अवतरली होतीस, पण मी ओळखू शकलो नाही तुला. भैरवनाथाला आत्ता कळून चुकलं की जिची तो चेष्टा करत होता ती स्वयं आदिशक्ती होती. पण त्याच्या अहंकाराचा कडेलोट झाला होता. ही मुलगी काहीतरी जादुई मायाजालाने पळून गेली आहे, तो लोकांसमोर ओरडला. पळून जाऊन माझ्यापासून सुटेल असं तिनं समजू नये, असे म्हणत तो आपला त्रिशूल हातात घेऊन त्वरेने त्या दिशेने धावला, ज्या दिशेला प्रकाश गेल्यासारखा दिसला. त्याचे सर्व शिष्य त्याच्या मागे धावू लागले. अरे थांबा, कुठे चाललात? असे आवाज मागे राहिलेल्या लोकातून आले. काही शूर तरुण भैरवच्या मागे निघाले तर इतर वृद्ध आणि बालकं घाबरून इकडे तिकडे पळू लागले. श्रीधर मात्र स्तब्ध होते. त्यांच्या मनात अगणित प्रश्न येत होते. आई वैष्णवी आता कुठे गेली असेल? भैरवनाथाचा तोल सुटला आहे. तिने प्रकट होऊन त्याला अद्दल घडवावी, अशा विचारांनी ते व्याकुळ झाले. देवी वैष्णवीने मात्र आपला पुढचा प्रवास सुरू केला होता.
लोकांना ती दिसली नाही, पण ती तेजो रूपात उत्तरेकडे त्रिकूट पर्वतांच्या दिशेने निघाली. ती आता कन्यारूप सोडून दिव्य रूपात अत्यंत वेगाने डोंगर दऱ्या ओलांडत त्रिकुटाच्या जंगलात पोहोचली. मार्गात एका ठिकाणी जंगली भागात तिला पाण्याचा एक छोटा ओहोळ लागला. देवीसह असलेला लंगूरवीर नावाचा तिचा एक प्रिय पशुभक्त तिच्यासोबत होता. काहीजण म्हणतात तो स्वाभाविकच हनुमंताचा अंश होता. भैरवनाथाच्या मागाहून धावण्याचा उपक्रम करताना लंगूरवीरालाही अतिशय तहान लागली. देवीला जाणवलं आणि ती त्या ओहोळाजवळ थांबली. पण ओहोळात पाणी फार नव्हतं, केवळ काही थेंब शिल्लक होते. मग त्या दिव्य स्त्रीने आपला धनुष्य हातात घेतला आणि एका क्षणात जमिनीवर बाण मारला. त्या बाणाच्या लागण्याने तिथे जोराचा झरा उगम पावला. स्वच्छ शीतल जलधारा उसळून बाहेर आली. एक छोटेसे पवित्र सरोवर तयार झाले. लंगूरवीराने तृप्त होईपर्यंत पाणी प्यायलं. देवीने स्वतःही त्या पाण्यातून मुखमार्जन केलं, हातपाय धुवून घेतले. त्या ठिकाणाला पुढे बाणगंगा म्हणून प्रसिद्धी मिळाली. आजही वैष्णोदेवीच्या यात्रेत भाविक त्या पवित्र बाणगंगेत स्नान करून पुढे जातात असे सांगितले जाते. पुढे देवी चालत राहिली. एका ठिकाणी ती थांबली आणि मागे वळून पाहिलं. भैरवनाथ अजूनही मागावर होता. त्याच्या तांत्रिक शक्तींमुळे तो आकाशमार्गानेही झेपावत होता असे काही कथा सांगतात. देवीने दूरवर येणाऱ्या भैरवला पाहिलं. त्या ठिकाणी तिने 2 पाऊलांचे ठसे एका दगडावर उमटवले. जणू मी इथून पुढे चालले आहे असा ठळक संदेशच. त्या जागेला पुढे चरणपादुका म्हणून ओळख मिळाली, कारण तेथे देवीचे पवित्र चरणचिन्ह आजही पाहायला मिळतात. भाविक त्या ठिकाणी माथा टेकून देवीचे आशीर्वाद घेतात. देवी आता डोंगर चढून एका गुहेजवळ आली. ते त्रिकूट पर्वतावरील एक खोल गुहा होते. दाट जंगल आणि निर्जन परिसर यांमध्ये लपलेले. गुहेत शिरण्यापूर्वी देवी क्षणभर थांबली. तिला जाणवत होतं की भैरवनाथ अजून तिचा पाठलाग सोडत नाहीये. तिने मनोमन महाशक्तीचे आवाहन केलं. तिच्या शरीरातून आणखी 2 तेजस्वी विभूती प्रकट झाल्या. एक महाकालीचे स्वरूप, काळ्या रंगाचं आणि उग्र रूप, आणि दुसरे महालक्ष्मीचे स्वरूप, सोनसरी कांतिमान आणि शांत रूप. या 2 शक्तींनी तिच्या त्रिसूत्र शक्तीची त्रिवेणी पूर्ण केली. माता वैष्णवी आता त्रिकुटा देवी म्हणून त्या त्रिमूर्ती रूपांत गुहेत विराजमान होण्यासाठी सिद्ध झाली. ती गुहेत शिरली. आत दगडी भिंती आणि थंडगार पाषाण होता. देवीने ध्यानस्थ होऊन तपस्या सुरू केली. भैरवनाथाला एकदाचा अंतिम धडा शिकवायचा होता. पण योग्य वेळेची वाट पाहत देवी काही काळ त्या गुहेत समाधीस्थ राहिली असे म्हणतात. काही कथा सांगतात की देवीने तिथे 9 महिने कठोर तप केले. कदाचित नवरात्रांच्या 9 रात्री त्याचीच आठवण देतात. दरम्यान भैरवनाथ देवीच्या मागावर गुहेजवळ येऊन पोहोचला. त्याला अंदाज आला की ती कुठेतरी या परिसरात आहे. संतप्त होऊन तो जोरात हाक मारू लागला, "बाहेर ये! लपून बसू नकोस! माझ्यापासून सुटू शकत नाहीस." नीरव जंगलात त्याचे प्रतिध्वनी घुमू लागले, तरी काही प्रतिसाद आला नाही. अखेर त्याने आपल्या योगशक्तीने ध्यान केलं. दिव्य दृष्टीद्वारे त्याला जाणवलं की देवी गुहेत आसनस्थ आहे. त्याची हिंमत आणखीन वाढली. "गुहेत लपली आहेस? मी येतोच आत," असं म्हणून तो गुहेच्या प्रवेशापाशी गेला. तो आत शिरला इतक्यात अचानक एक प्रचंड सिंह बाहेर आला आणि त्याने भीषण गर्जना केली. तो सिंह देवीचा पार्वती समान वाहन दातारा होता, ज्याला देवीने बाहेर पाठवलं होतं. सिंहाने भैरवनाथावर झडप घातली. भैरव जरा घाबरला, पण त्याने आपला त्रिशूल पुढे करून सिंहाला रोखलं. दोघांमध्ये काही क्षण घनघोर झुंज झाली. अखेर भैरवनाथाने काही तांत्रिक मंत्र जपले आणि आगीचे लोट निर्माण करून सिंहाला दूर लोटलं. सिंह काही काळासाठी दूर फेकला गेला. मग भैरव आत गुहेकडे घुसला. गुहेत देवी वैष्णवी
त्रिविध शक्तिरूपांसकट ध्यानात होती. भैरवनाथ तिथे पोहोचला आणि उद्गारला, "अरे, ये समोर! मला तुझी शक्ती पाहायची आहे. इतके दिवस माझी फिरकी घेतलीस, आता माझ्यासमोर ये." त्याच्या वाणीतील उर्मटपणा अजूनही गेला नव्हता. त्याच्या हातातील त्रिशूलाची टोकं अंधाऱ्या गुहेतही लालभडक चमकत होती. क्षणभर शांतता पसरली. नंतर एक तेजाची लहर पुन्हा त्या गुहेत प्रकटली. देवी वैष्णवी आता समोर आली. मात्र ती आता निष्पाप बालिका नव्हती. तिच्या अंगावर लाल तेजस्वी कांतीचं वस्त्र होतं. कपाळावर चंद्रकोर आणि 8 भुजा प्रकट झाल्या. गळ्यात मुंडमाला, हातात त्रिशूल आणि तलवार आणि चेहऱ्यावर उग्र तेजस्वी भाव. ती महाकालीच्या रूपात अवतरली होती. भैरवनाथ बघताच दडपला. इतकं महाभयंकर रूप त्याने कधीच पाहिलं नव्हतं. त्याच्या हातून क्षणभर त्रिशूल निसटण्याची पाळी आली. पण त्यानं स्वतःला सावरलं आणि जोरात हसण्याचा प्रयत्न केला. "शोभेल असं रूप घेतलं आहेस देवी, म्हणवतेस स्वतःला? तर ये बघू माझी शक्ती." असे म्हणून त्याने आपल्या त्रिशूलातून आगीचे गोळे देवीच्या दिशेने सोडले. देवीने वज्रांसारखा टाळ्याप्रमाणे एक आवाज केला आणि ते आगंतुक अस्त्र हवेतच भस्म केलं. आता ती प्रचंड क्रोधित झाली. "दुष्ट, महात्म्याच्या वेशातील अधम, तू मला इतका त्रास दिलास, माझ्या भक्ताला पीडा देण्याचा प्रयत्न केलास. आता तू माझ्या हातून मुक्ती पावशील." असे कठोर शब्द देवीने गर्जनेसारख्या आवाजात उच्चारले. भैरव अजूनही झुंज देत होता. दोघांमध्ये प्रचंड युद्ध सुरू झाले. त्या युद्धक्लेशाने गुहा थरथरू लागली. पर्वत डोलू लागले. विजा कडकडू लागल्या. अखेरीस देवीने एक प्रचंड तलवार प्रकट करून संहारक रूप धारण केलं. एकाच घावात तिने भैरवनाथाचं मस्तक धडावेगळं केलं. भैरवनाथाचं तीक्ष्ण मस्तक वेगाने उडून गुहेपासून बरंच दूर जाऊन पडलं. भैरवनाथाचं शरीर गुहेत कोसळून पडलं आणि त्यातून आत्मा बाहेर आला. भैरवनाथाची आत्मा देवीसमोर शरण आली आणि नतमस्तक झाली. आपल्या चुकीची जाणीव होताच तो विनवू लागला, "क्षमा कर जगदंबे, मला क्षमा कर. मी मोठा अपराधी आहे. माझा अहंकार चूर चूर झाला आहे. तू महान आहेस, दयामयी आहेस. माझ्या मूर्खपणाकडे दुर्लक्ष करून मला आश्रय दे." महादेवतेच्या रौद्रमुखावर हळूहळू शांत भाव आले. तिने आपला कोप आवरला आणि मायाळू स्वरात म्हणाली, "भैरवनाथ, तुझे पाप भयंकर होते, पण शेवटी तू माझ्या शरण आलास. त्यामुळे तुला मोक्षप्राप्ती होईल. माझ्या हातून तुझे उद्धारच झाले. आता पुढे या गुहेजवळ जेव्हा माझा विशाल दरबार भरेल, तेव्हा जो कोणी माझी पूजा करायला येईल त्याला तुझ्याही स्थानी येऊन दर्शन घ्यावं लागेल. तरच त्याची यात्रा पूर्ण होईल." देवीने त्याला वरदान दिलं की या क्षेत्राचे रक्षण करण्याचा कार्यभाग त्याच्याकडे राहील. गुहेत आता देवी वैष्णवीने आपलं ध्येय पूर्ण केलं होतं. तिने जे त्रिविध तेजस्वी रूप धारण केलं होतं ते त्या गुहेतच एका पिंडी स्वरूपात स्थिर झालं. 3 पिंड्या ज्यांच्यातून आदिशक्तीचे 3ही पैलू विकिरण पावत होते, महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती. या 3 पिंड्यांमध्ये देवी आपलं अस्तित्व ठेवून समाधिस्थ झाली. हीच पुढे माता वैष्णोदेवीची पवित्र स्थाने बनली. देवीने निर्णय घेतला की आता याच गुहेत ती सदैव अखंड विराजमान राहील आणि भक्तांच्या हाकेला प्रतिसाद देईल. या सर्व अद्भुत घटना घडून काही काल लोटला. दुसरीकडे गावात पंडित श्रीधरची अवस्था वेगळीच होती. यानंतरच्या रात्री श्रीधर अर्धवट झोपेत होते तेव्हा त्यांना पुन्हा एक भव्य स्वप्न पडलं. त्यांनी स्पष्ट पाहिलं की तोच दिव्य मुलगी वैष्णवी आता एक भव्य तेजस्वी देवीच्या रूपात त्यांच्या स्वप्नात प्रकट झाली. किरणांचा मुकुट होता. हातात त्रिशूल आणि कमळ होते. ती वाघावर आरूढ होऊन दर्शन देत होती. श्रीधर लगेच तिच्या चरणांवर कोसळले. तिचे शब्द त्यांना ऐकू आले, "श्रीधर, माझं रूप पाहून घाबरू नकोस. मीच ती कन्या रूपातील वैष्णवी आहे, जिच्या घरी तू कन्यापूजन केलंस आणि भंडारा आयोजित केलास.
मी तुझ्यावर अत्यंत प्रसन्न आहे. तुझी निस्वार्थ भक्ती पाहून मला प्रकट व्हावंसं वाटलं. तू गरीब असूनही माझ्यावर विश्वास ठेवून शेकडो लोकांना जेवत घालण्याचं धाडस केलंस ते व्यर्थ जाणार नाही. पाहिलंसच, मी तुझ्या घरी सर्व व्यवस्था करून दिली. श्रीधर म्हणाले, माते, मी अत्यंत धन्य झालो की तू माझ्या घरी आलीस. पण नंतर तू अचानक अदृश्य झालीस. भैरवनाथला कुठे नेलीस काही ठाव नाही. माझं मन आत्तापर्यंत तुझ्या आठवणीने व्याकुळ होत आहे. कृपा करून आता तरी प्रत्यक्ष दर्शन दे. हे ऐकताच देवीने प्रेमळ हसून उत्तर दिलं, श्रीधर, आता वेळ झाली आहे की तू मला शोधत माझ्या धामाकडे यावंसं. उद्या सकाळी तू त्रिकूट पर्वताकडे निघ. त्या पर्वताच्या पायथ्याशी तुला माझी चिन्ह दिसतील. त्या मार्गाने तू एका गुहेपर्यंत पोहोचशील. त्या गुहेत मी पिंडी स्वरूपात सदैव वास करते. तिथे तुला माझं अखंड दर्शन लाभेल आणि मी तुझे मनोकामनाही पूर्ण करून देईन. माझ्या आशीर्वादाने तुझ्या घरी लवकरच संततीचा आनंद येईल. तुला 4 सुपुत्र प्राप्त होतील. देवीचे शब्द ऐकून श्रीधरच्या डोळ्यांतून आनंदाश्रू आले. तो पुन्हा नमस्कार करून म्हणाला, आई, मी उद्याच निघतो. मला आता चैन पडणार नाही जोवर तुझ्या चरणी येत नाही. देवीने आशीर्वाद दिला आणि स्वप्न विरलं. सकाळ होताच श्रीधर पायांवर उभे राहिले. त्यांनी पत्नीला आनंदाने स्वप्नाची कथा सांगितली. पत्नीही आनंदित झाली. मग दोघांनीही त्या गुहेत जाऊन वैष्णोदेवीचे दर्शन घेतले. अशा प्रकारे देवीच्या कृपेने श्रीधरच्या जीवनातील दुःख आणि दारिद्र्यता संपली आणि तो सुखाने जीवन जगू लागला. मित्रांनो, आजही कन्यापूजनाची प्रथा मोठ्या भक्तिभावाने देशभरात पाळली जाते. कारण त्या दिवशी स्वयं माता कन्या रूपात पृथ्वीवर संचार करते असा श्रद्धाळू विश्वास आहे. जसं पंडित श्रीधर यांनी निर्धाराने, निस्वार्थ भावनेने लहान कन्यांची पूजा केली आणि त्यांची मनोकामना पूर्ण झाली, तसंच आपल्या प्रत्येकाच्या घरात सुख, समृद्धी यावी, संततीचा व सौभाग्याचा आशीर्वाद मिळावा म्हणून आपणही हा विधी करतो. तर मित्रांनो, हीच होती नवरात्र कन्यापूजनमागची कथा. तुम्हाला ही कथा कशी वाटली? कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. कमेंटमध्ये जय आता वैष्णोदेवी नक्कीच लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचे विसरू नका. धन्यवाद.